हेलो गाइस। सो इलेक्ट्रोकेमिस्ट्री में अब तक हम लोगों ने देखा कि इलेक्ट्रोलिसिस क्या होता है। हम लोगों ने देखा कि इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज NaCl कैसे होता है, उसके रिजल्ट क्या है, और इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस NaCl कैसे होता है और उसके रिजल्ट क्या है। और दोनों एक्सपेरिमेंट करने के बाद हमको ये पता चला कि जब हम लोग फ्यूज NaCl का इलेक्ट्रोलिसिस करते हैं तब कैथोड पे सोडियम डिपॉजिट होता है और एनोड पे क्लोरीन गैस इवॉल्व होता है, ऊपर चला जाता है। बट अगर हम लोग एक्वियस NaCl लेते हैं और उसका अगर हम लोग इलेक्ट्रोलिसिस करते हैं तो कैथोड रॉड पे हमको हाइड्रोजन इवॉल्व होते हुए मिलता है, लिबरेट होते हुए मिलता है, और एनोड रॉड पे हमको क्लोरीन गैस लिबरेट होते हुए दिखता है। ठीक है गाइस, अभी उस एक्सपेरिमेंट में हम लोगों ने और एक बात जानी कि जब एक्वियस NaCl आप लोगों ने लिया था तब कैथोड रॉड की तरफ जाने वाले दो आयन्स थे, एक सोडियम पॉजिटिव भी था और एक हाइड्रोजन पॉजिटिव भी था। बट दोनों आयन में से कौन सा आयन सबसे पहले कैथोड रॉड के पास जाएगा, कौन से आयन्स की ज्यादा टेंडेंसी है कैथोड रॉड के पास जाने की, वो हम लोगों ने एक्टिविटी सीरीज के बेसिस पे डिसाइड किया था। ओके गाइस, अभी हम लोग आगे बढ़ते। अभी देखो गाइस, तुम्ही लोकांनी काय केलं, आता इलेक्ट्रोलिसिस काय हे तुम्हाला कळलेलं आहे। तुम्ही सिंपली काय करणार आहे की इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करत आहे आणि त्याचं आपण इलेक्ट्रोलिसिस, त्या प्रोसेसला इलेक्ट्रोलिसिस नाव पण दिलं। ओके, आता आपण एक एक गोष्ट ऑब्झर्व करू। एक गोष्ट कोणची ऑब्झर्व केली आपण की सर आम्ही या एक्सपेरिमेंट मध्ये एक सिंपल एक गोष्ट ऑब्झर्व केली की आम्ही जेव्हा करंट पाठवून राहिलो या इलेक्ट्रोलाइट मध्ये, या सोल्युशन मध्ये, तेव्हा करंट येऊन राहिला आणि या रॉडवर काहीतरी लोक जमा होऊन राहिले आणि या रॉडवर काहीतरी लोक जमा होऊन राहिले। ओके, आपल्याला माहित आहे आपण अगर फ्यूज NaCl घेतला तर या रॉडवर सोडियम जमा होते आणि क्लोरीन गॅस इव्हॉल्व होते, म्हणजे निघून जाते। ओके, हे गोष्ट आपण सपोज आता ऑब्झर्व केली। तसंच एक सायंटिस्ट 1883 मध्ये मायकल फॅरेडे या सायंटिस्टनी खूप एक छान गोष्ट ऑब्झर्व केली या इलेक्ट्रोलिसिसवर। ती गोष्ट म्हणजे काय, त्याने सिंपली म्हटलं की बा आता तुम्ही जो काही आता आपण कसं फिजिक्समध्ये जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटी नावाची लेसन शिकू तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीला मोजतो, पण करंटला आपण मोजत असतो। करंटचे पर्टिक्युलर फॉर्म्युले पण आपल्यासमोर येणार आहेत, भरपूर काही डिटेल आपण इलेक्ट्रिसिटीबद्दल शिकणार आहे। आता हा आपला केमिस्ट्रीचा पार्ट आहे म्हणून मी साध्या भाषेत म्हणतो की आपण इलेक्ट्रिसिटीला मोजू शकतो, बरोबर आहे। आता मायकल फॅरेडेचं म्हणणं असं होतं की बा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करून राहिले आणि रॉडवर काही ना काही लोक जमा होऊन राहिले। आपण आता सोडियम समजून घेऊ, एक्झाम्पल सोडियम या रॉडवर जमा होऊन राहिलं, बरोबर, सोडियम जमा होऊन राहिला 2 ग्राम म्हणा, 4 ग्राम म्हणा, 5 ग्राम म्हणा। तर मायकल फॅरेडेचं म्हणणं काय होतं की बा तुम्ही किती इलेक्ट्रिसिटी पाठवता आणि किती वजन सोडियम, किती ग्राम, किती किलो, किती वेटचं सोडियम याच्यावर जमा होऊन राहिलं, यांचं काही ना काही नातं आहे का। म्हणजे नीट समजून घ्या की बा अगर मी कमी इलेक्ट्रिसिटी पाठवून राहिलो तरी 2 ग्राम सोडियम जमा होऊन राहिलं आणि जास्त इलेक्ट्रिसिटी पाठवून राहिलो तरी 2 ग्राम सोडियम जमा होऊन राहिलं का, असं आहे का बा। की अगर मी कमी इलेक्ट्रिसिटी पाठवली तर कमी ग्राम सोडियम जमा होऊन राहिलं आणि जास्त अगर इलेक्ट्रिसिटी पाठवली तर जास्त सोडियम जमा होऊन राहिलं, तर हे काही आहे का। तर त्यांनी बघितलं आणि त्याला असं कळलं की अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुम्ही किती इलेक्ट्रिसिटी पाठवता आणि किती सोडियम जमा होते, म्हणजे किती सबस्टन्स जमा होतात किंवा लिबरेट होतात, यांचं नातं आहे असं त्याला समजलं। आणि ते जे काही नातं होतं ते त्याने आपल्यासमोर एक्सप्रेस केलं आणि त्यालाच आपण फॅरेडेचा लॉ म्हणत असतो। म्हणजे बाळांनो, मायकल फॅरेडेच्या लॉ मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की किती इलेक्ट्रिसिटी तुम्ही पाठवून राहिले आणि किती सोडियम जमा होऊन राहिलं यांचं काही ना काही नातं आहे। ओके, आणि त्यालाच आपण म्हणत असतो फॅरेडेज फर्स्ट लॉ। तर फॅरेडेने पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलं की तुम्ही जेवढी इलेक्ट्रिसिटी पाठवून राहिले, अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जेवढी केवढी पाठवून राहिले आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे काही डिपॉझिट होऊन राहिलं यांचं नातं बघा काय। तो म्हणतो अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणा किंवा वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट म्हणा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस। म्हणजे इलेक्ट्रोलिसिस करताना ह्या एनोड आणि कॅथोड रॉडवर जे काही सबस्टन्स जमा होऊन राहिले किंवा लिबरेट होऊन राहिले हे त्यांचं अगर तुम्ही वजन बघसान, म्हणजे वेट बघसान किंवा अमाऊंट बघसान, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे
किती इलेक्ट्रिसिटी तुम्ही पाठवली. ओके, आणि त्यालाच आपण आता कसं रीड करतो बघा. म्हणजे फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोसिस काय सांगते की इट स्टेट दॅट द अमाऊंट or weight of substance deposited किंवा liberated at the electrode during the electrolysis, okay, is directly proportional to the amount of electricity passed through the electrolyte. Is directly proportional to the amount of electricity passed through the electrolyte. ठीक आहे. मग आता मी काही नोटेशन घेतो बाळांनो. आता नोटेशन बघा कसे आहे. आता तुम्हाला सगळ्या लोकांना माहीत आहे, हे झालं थिअरॉटिकल स्टेटमेंट. आता याच फॅरेडेच्या स्टेटमेंटला आपण मॅथमॅटिकलमध्ये कन्वर्ट करतो. बघा ते कसं, जेणेकरून आपल्यासमोर एक फॉर्म्युला येणार. मी काय नावं देतो. मी म्हणतो लेट आपण डब्ल्यू म्हणू की जेवढं केवढं आता सबस्टन्स इलेक्ट्रोडवर जमा होऊन राहिलं, सोडियम म्हणा किंवा कोणी म्हणा, जसं आता NaCl मधला इथं सोडियम जमा होऊन राहिला, इथं क्लोरीन जमा होऊन राहिला. आता किती ना काही तर वजन असेल, काही ना काही तर वेट असणार त्या जमा होणाऱ्या सोडियमचं, 2 ग्राम 5 ग्राम. तर मी त्याला नाव दिलं डब्ल्यू. म्हणजे व्हॉट इज डब्ल्यू? डब्ल्यू इज द वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑन द इलेक्ट्रोड. आणि मी क्यू सिम्बॉल वापरतो अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्यू सिम्बॉल कोणासाठी आहे? अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्यू स्टँड्स फॉर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि अगर आता मायकल फॅरेडेचं थेरॉटिकल स्टेटमेंट आपण बघितलं तर मायकल फॅरेडेचं म्हणणं आहे की अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता सगळ्या लोकांना माहित आहे डायरेक्टली प्रोपोर्शनची ही साईन असते. सोबत सगळ्या लोकांना हे सुद्धा माहित आहे की जेव्हा जेव्हा प्रोपोर्शनॅलिटीची साईन हटते तेव्हा तेव्हा काय तयार होते? एक कॉन्स्टंट जनरेट होते. आणि या कॉन्स्टंटला बाळांनो मायकल फॅरेडेने नाव दिलं झेड. आता हा झेड काय आपण हा डिस्कस करू, डोंट वरी. ओके, वेअर झेड इज कॉन्स्टंट. ठीक आहे ना गाईज. तर आता बघा हे एक रिलेशन आपल्याला भेटलं, यालाच आपण म्हणत असतो मायकल फॅरेडेज फर्स्ट लॉ. आता आपण थोडं झेड बद्दल डिस्कस करू, पण त्याच्या पण अगोदर आपण आणखी एक फॉर्म्युला जनरेट करू. तो बघा काय. आता जेव्हा तुम्ही लोक इलेक्ट्रिसिटी शिक्षण किंवा तुम्ही 10वी आणि 9वी मध्ये ऐकलं असणार, करंटचा फॉर्म्युला काय असतो? करंट जेव्हाही काळाचा असतो आपल्याला तर आपण काय म्हणतो? चार्ज अपॉन टाइम. करंटचा फॉर्म्युला आपण देतो चार्ज अपॉन टाइम. आता थोडं आपण हे करंट बद्दल डिस्कस करू थोडक्यात. एक सेकंड, आपला व्हिडिओ चालू आहे. पण आता सपोज बाळांनो हा एक वायर आहे. ठीक आहे. करंट बद्दल आपल्याला बेसिक नॉलेज काय की जेव्हा या वायरमधनं कुठले चार्जेस फ्लो होतील, म्हणजे इलेक्ट्रॉन अगर फ्लो होणार, या वायरमधनं अगर इलेक्ट्रॉन फ्लो झाला तर आपण याला म्हणत असतो करंट चालला बुवा. बरोबर आहे. करंटची ही बेसिक डेफिनेशन आहे. तर आता चार्ज जे असतात, चार्जला अगर आपल्याला मोजायचं आहे तर युनिट कुठलं असतं बाळांनो? कूलम. चार्ज जो असतो ना तो काय असतो? कूलम. जसं फॉर एक्झाम्पल मी अगर म्हटलं की माझ्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, तर 1 इलेक्ट्रॉनवर काही ना काही चार्ज असतो ना, निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण कूलममध्ये मोजतो. तर चार्ज सपोज चालला वायरमधून तर आपण म्हटलं करंट चालला. तर एका सेकंडमध्ये किती कूलम चार्ज चालला वायरमधून त्यालाच आपण म्हणत असतो करंट बाळांनो. नीट समजून घ्या. एका सेकंदात किती कूलम चार्ज चालला तुमच्या वायरमधून, दॅट इज नथिंग बट अ करंट. मग म्हणून मी काय करत असतो, करंटची डेफिनेशन काय बनवतो? करंट, I stands for current is nothing but चार्ज अपॉन टाइम. अगर तुम्ही टोटल चार्जला टोटल टाइमला डिवाइड करसाल तर भेटणारा आन्सर जे असणार ते तुमचं चार्ज पर युनिट टाइम असणार. आणि चार्ज पर युनिट टाइमलाच आपण काय म्हणत असतो? करंट. चार्जला आपण बाळांनो क्यूने डिनोट करतो आणि टाइमला आपण टीने डिनोट करतो. तर हा जो करंटच्या फॉर्म्युलामधला चार्ज आहे ना क्यू, तोच क्यू हा आहे. ओके. तर याच्यावरनं मला आता हे तुम्ही फिजिक्समध्ये शिकसान, डोंट वरी. हा फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये जस्ट एक फॉर्म्युला म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्यासमोर I इज इक्वल टू क्यू अपॉन टी आला. I करंट, टी टाइम. क्यूची अगर व्हॅल्यू कळायची आहे तर टी डिवाइड आहे इकडे आल्यावर मल्टिप्लाय. सो I इंटू टी इज इक्वल टू क्यू. तर ही जी क्यूची व्हॅल्यू आहे ना, ही क्यूची व्हॅल्यू मी या इक्वेशनमध्ये टाकतो. काय क्यूची व्हॅल्यू? I इंटू टी. तर अगर मी ही व्हॅल्यू टाकली तर तुमचा आणखी एक फॉर्म्युला काय बनणार? I इंटू. तर बाळांनो हे फॅरेडेचं
फॅरेडेच्या फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे, कारण की मॅथ्स दिसून राहिलं आपल्याला, हे थेरॉटिकल रिप्रेझेंटेशन आहे. अंडरस्टूड. आता आपण थोडं या झेडच्या बद्दल डिस्कस करू, झेड काय आहे. ठीक आहे, तर पहिले तुम्ही हा बघून घ्या, फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोसिस काय आहे फॅरेडेचा, आणि मग आपण झेडची डेफिनेशन घेऊ, झेडचं नाव घेऊ. ओके, चला तर आता मी हे थोडं मोडतो डायग्राम. आता बघा, मायकल फॅरेडेने हा जो कॉन्स्टंट म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी हटवल्यावर जो कॉन्स्टंट तयार झाला, ज्याला आपण झेडनं डिनोट केलं, या झेडला फॅरेडे एक नाव देते, आणि ते नाव बघा बाळांनो काय, ते आहे इलेक्ट्रोकेमिकल इक्वालंट. काय नाव दिलं त्यांनी झेडला? इलेक्ट्रोकेमिकल इक्वालंट. तर मी या झेडला नाव देतो, झेड इज इलेक्ट्रो केमिकल इक्वालंट. ठीक आहे, आता बेसिकली काय त्याचा अर्थ काय आपण आता नीट समजून घेऊ. आता बाळांनो, सपोज तुम्ही ग्रॅव्हिटेशन लेसन बघितलं. ग्रॅव्हिटेशन लेसनमध्ये आपण जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला होता तो आला होता G(m1 m2 अपॉन r²) फिजिक्समध्ये. ओके, मग आता या कॅपिटल जीला तुम्ही कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन दिलं होतं. मग आता या कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनची तुम्ही लोकांनी डेफिनेशन कशी दिली होती, तर आपण काय केलं होतं, दोन दगड घेतले होते, दोघांची वजन आपण 1-1 किलो घेतले होते, बरोबर आहे, आणि दोघांमधलं अंतर आपण 1 मीटर ठेवलं होतं. तर जेव्हा मी अशी सिच्युएशन आणतो की माझ्याकडे दोन दगड आहेत ज्यांच्यामधली अंतर दूरी 1 मीटर आहे आणि दोघांचं वजन 1-1 किलो आहे, तेव्हा सुद्धा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार त्या दोघांमध्ये. तर आपण तो फोर्स कॅल्क्युलेट करून काढण्याचा प्रयत्न जेव्हा केला होता तेव्हा आपण व्हॅल्यू टाकल्या होत्या. m1 किती आहे 1, m2 किती आहे 1, 1 × 1 1, आणि r किती आहे म्हणजे दोघांमधलं अंतर 1, 1चा स्क्वेअर 1, म्हणजे फायनल आन्सर काय आलं होतं तुमचं G. म्हणजे बघा, तुमचा जो G होता हा बेसिकली G कोण आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे. नीट समजून घ्या, हा जो तुमचा G आहे हा G कोण आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच. पण केव्हा, जेव्हा तुम्ही दोन्ही ऑब्जेक्टचं मास 1 घेता आणि दोघांमधलं अंतर 1 घेता, तेव्हा जो G असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असतो. अशी तुम्ही डेफिनेशन दिली होती. आता सुद्धा मी तशीच डेफिनेशन देणार आहे, नीट समजून घ्या. आता जसं W इज इक्वल टू Z × Q हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्याला झेडची डेफिनेशन बनवायची आहे. तर मी काय करतो, हा जो Q आहे म्हणजे जो चार्ज आहे त्याची व्हॅल्यू मी 1 ठेवतो, म्हणजे 1 किलो. आता जेव्हा तुम्ही Q ची व्हॅल्यू 1 ठेवली तेव्हा Z ची व्हॅल्यू कोणाची इक्वल झाली, W. आता W काय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑन द रॉड. W काय, वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑन द रॉड. तुम्ही डेफिनेशन कशी देणार झेडची, Z म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल इक्वालंट इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑन द रॉड. पण केव्हा, वेन अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास इज 1 कुलम. जेव्हा तुम्ही 1 कुलम चार्ज पाठवसाल तर 1 कुलम चार्ज पाठवल्यावर जेवढे केवढे सबस्टन्स जमा होतात रॉडवर, त्या सबस्टन्सचं वजन म्हणजेच असते इलेक्ट्रोकेमिकल इक्वालंट. नीट समजून घ्या, फील करा हे डेफिनेशन, फील. मला काय म्हणायचं आहे बाळांनो, नीट बघा. आपल्याकडे मायकल फॅरेडेनुसार हा तर फॉर्म्युला आलाच का नाही, W इज इक्वल टू Z × Q. आपण इलेक्ट्रोलिसिसमध्ये काय करून राहिलो, आपण करंट पाठवून राहिलो म्हणजे चार्ज पाठवून राहिलो. आता इमॅजिन करा, मी जो हा चार्ज पाठवला म्हणजे जो करंट पाठवला तो 1 कुलम आहे. ओके, आता 1 कुलम चार्ज पाठवल्यावर थोडं का होईना काही ना काही तर सबस्टन्स डिपॉझिट होणार. आणि मी हे मोजलं आणि मला माहित पडलं हे आलं 2 ग्राम. किती आलं, 2 ग्राम. आता तुम्ही नीट डेफिनेशन बघा ना, तुम्ही इलेक्ट्रिसिटी किती पास केली, 1 कुलम. Z × 1 किती आहे, 1. आता तुम्ही अगर नीट बघसान W किती आहे, 2 ग्राम. तर Z ची व्हॅल्यू किती आली, 2 ग्राम. म्हणजे काय मला म्हणायचं आहे की तुमचा जो Z असतो हा Wच असतो, पण केव्हा, जेव्हा तुम्ही 1 कुलम इलेक्ट्रिसिटी पास करता. अंडरस्टूड. कारण की याच्या बाजूला कोणी आहे का, नाही. म्हणजे मी सिम्पली म्हणणार इलेक्ट्रोकेमिकल इक्वालंट का असते, फील करा की बा 1 कुलम इलेक्ट्रिसिटी पाठवल्यावर जेवढा केवढा अमाऊंट डिपॉझिट होते
तेवढं अमाऊंट म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंट. मग अगर कोणी मला म्हटलं की इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंटची व्हॅल्यू सपोज 10 ग्राम आहे बा, त्याचा अर्थ मी युनिट बद्दल नंतर बघू. मी म्हटलं अगर इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंटची व्हॅल्यू 10 आहे, मग तुम्ही काय म्हणसाल, अरे लय सोपं आहे, 1 कुलम इलेक्ट्रिसिटी पाठवल्यानंतर 10 ग्राम सबस्टन्स जमा होतील. मी म्हटलं एखाद्या सोल्युशनसाठी इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंट 20 आहे, याचा अर्थ काय, 1 कुलम इलेक्ट्रिसिटी पाठवल्यावर 20 ग्राम सबस्टन्स डिपॉजिट होणार. म्हणजे समजतंय का तुम्हाला काय कि इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंट का मतलब होता है कि जब हम 1 कूलम इलेक्ट्रिसिटी पास करेंगे सॉल्यूशन में, तब जितना कितना अमाउंट डिपॉजिट होगा उसका मतलब ही होता है इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंट. ठीक है, सो हम लोग डेफिनेशन लिख डालेंगे. व्हाट इज इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंट? इट इज द अमाउंट ऑफ सब्सटेंस डिपॉजिटेड, या आप लिबरेट बोल दो, एट द इलेक्ट्रोड ड्यूरिंग इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस करते टाइम, ड्यूरिंग इलेक्ट्रोलिसिस व्हेन 1 कूलम इलेक्ट्रिसिटी is passed through the electrolyte. ठीक है गाइस, ये बेसिक डेफिनेशन होता है इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंट का. हम लोग और एक डेफिनेशन बनाएंगे. अब ये डेफिनेशन हम लोगों ने किससे बनाई? W इज इक्वल टू Z इंटू क्यू. ये हमारे पास एक फॉर्मूला था फैराडे का, तो हम लोगों ने Q को 1 बना डाला, तो Z क्या है, Z का मतलब Z W ही है जब Q 1 हो जाता है, तो Z का नाम मैंने अमाउंट ऑफ सब्सटेंस ही दे दिया व्हेन 1 कूलम इलेक्ट्रिसिटी इज पास. बट उसी तरह हमारे पास W का और एक फॉर्मूला है I इंटू टी. देखो Q की जगह हम लोगों ने I मतलब करंट जो कि हम लोग एम्पियर में गिनते हैं, और T का मतलब होता है टाइम जो कि हम लोग सेकंड में बोलते हैं. अभी फिर से मैं वही काम करूंगा, इन दोनों लोगों को मैं 1 बना दूंगा. अब ये दोनों लोग अगर 1 बन गए तो देखो उस टाइम पे Z कैसे दिख रहा है, W. मतलब सुनो मेरी बात, Z क्या है, अमाउंट ऑफ सब्सटेंस डिपॉजिट, बट कब, जब इनका वाली 1 होगा. अब ये कौन है, I और T. अब I का मतलब होता है करंट और T का मतलब होता है टाइम. तो देखो अभी मैं क्या बोलता हूं, जब मैं 1 एम्पियर करंट पास करूंगा 1 सेकेंड के लिए, तब I का भी वैल्यू 1 हो जाएगा और T का भी वैल्यू 1 हो जाएगा, क्योंकि मैंने कितने टाइम के लिए भेजा, 1 सेकंड के लिए, और करंट कितना भेजा, 1 एम्पियर. सो जब कभी हम लोग इलेक्ट्रोलिसिस कर रहे हैं और अगर मैंने 1 एम्पियर करंट भेजा 1 सेकंड के लिए, तब जितना भी अमाउंट जमा होगा, वो अमाउंट जमा होगा उसी को हम लोग बोलेंगे इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट. तो बात समझ में आ रही है गाइस, 1 कूलम चार्ज भेजा, जितना सब्सटेंस जमा होगा उसको इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट बोल देंगे. दूसरी भाषा हम लोग बोल देंगे कि अगर मैंने 1 एम्पियर करंट भेजा 1 सेकेंड के लिए, तब जितना कितना अमाउंट जमा होगा रॉड पे, उसको हम लोग बोल देंगे इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट. तो डेफिनेशन में हम लोग बोल देंगे कि और the amount of substance deposited at the electrode, Z का मतलब क्या होता है, अमाउंट ऑफ सब्सटेंस डिपॉजिट एट द इलेक्ट्रोड ड्यूरिंग इलेक्ट्रोलिसिस when 1 ampere current is passed for 1 second. इसी को बोलते हैं गाइस इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट. तो धीरे धीरे आपको बात समझ में आ रही होंगी. अभी हम लोग इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट का यूनिट बनाते हैं. जैसे देखो फॉर्मूला के ऊपर से हम लोग यूनिट बना सकते हैं. जैसे हमारे पास माइकल फैराडे का पहला लॉ है W इज इक्वल टू Z इंटू क्यू. तो मुझे Z का फॉर्मूला बनाना पड़ेगा, उसके ऊपर से Z का यूनिट आ जाएगा. जैसे Q मल्टीप्लाई इधर आने के बाद डिवाइड. तो देखो Z मतलब इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट का हमारे पास फॉर्मूला क्या आ गया, W अपॉन Q. अब देखो W तो होता है वेट, जो कि हम लोग केजी में मेजर करते हैं, और कूलम का मतलब, चार्ज का मतलब तो होता है कूलम.
सो जेड का यूनिट क्या आ गया, केजी पर कूलम। जेड का यूनिट क्या आ गया, केजी पर कूलम। तो कभी भी मैं जेड कैसे एक्सप्रेस करूंगा, 5 केजी पर कूलम, 3 ग्राम पर कूलम, 7 केजी पर कूलम। और इसका मतलब भी समझ में आना चाहिए। अगर मैं बोलता हूं कि जेड की वैल्यू 5 केजी पर कूलम है किसी इलेक्ट्रोलिसिस सेल के लिए, तो इसका मतलब अगर मैं 1 कूलम इलेक्ट्रिसिटी पास करूंगा तो 5 किलो सोडियम जमा होगा। अगर जेड का वैल्यू किसी इलेक्ट्रोलिसिस सेल के लिए अगर 3 है, तो इसका मतलब अगर मैं 1 कूलम इलेक्ट्रिसिटी भेजूंगा तो 3 ग्राम वो वाला सब्सटेंस डिपॉजिट होने वाला है। तो मान लो गोल्ड के लिए ये ज़्यादा होगा या कम, बहुत ज़्यादा या कम, बहुत कम होगा। क्यों? क्योंकि आप अगर इलेक्ट्रिसिटी पास करोगे और अगर सोना ज़्यादा जमा हो रहा है गोल्ड, तो आप तो घर पे गोल्ड बना सकते थे। बट अगर मान लो मुझे हजार कूलम इलेक्ट्रिसिटी पास करना पड़ रहा है, तब जाके 0.001 ग्राम गोल्ड जमा हो रहा है। इसीलिए तो गोल्ड महंगा है, क्योंकि अगर आप 1000 कूलम इलेक्ट्रिसिटी पास कर रहे तो आपको लाइट बिल ही घर पे 10-12 हजार आ जाएगा। तो क्या फायदा 0.01 ग्राम गोल्ड बना के, वो तो उल्टा हमारा नुकसान हो रहा है। तो बात समझ में आ रहा है गोल्ड महंगा क्यों है। ठीक है, तो जेड का मतलब समझ लो यार आप। तो इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट कुछ ऐसा नहीं कि आयन रट्टा मार लिया। तो देखो ये टॉपिक में हम लोगों ने फैराडे का फर्स्ट लॉ तो सुना ही, बड़ा आसान है कि जितना कितना सब्सटेंस इलेक्ट्रोड को जमा हो रहा है, इलेक्ट्रोड के ऊपर जमा हो रहा है, वो डायरेक्टली प्रोपोर्शनल है जितनी इलेक्ट्रिसिटी आप भेजे हो। प्रोपोर्शनलिटी की साइन हटाई, कांस्टेंट जनरेट हो गया जेड, और उस जेड को पूरा डिटेल में हम लोगों ने पढ़ लिया कि क्या होता है, क्या समझता है आपको जेड के ऊपर से। तो डेफिनेशन बड़ी आसान कि जब हम लोग 1 कूलम इलेक्ट्रिसिटी पास करेंगे, उस टाइम पे जितना अमाउंट जमा हो रहा है रॉड पे ऊपर, उसी का मतलब होता है जेड। जब हम लोग 1 एम्पियर करंट पास करेंगे 1 सेकंड के लिए, उस टाइम पे जितना कितना अमाउंट जमा होगा रॉड के ऊपर, उसी को बोलते हैं जेड। तो जेड का ये मतलब होता है। और उसका यूनिट क्या होता है, केजी पर कूलम या तो फिर ग्राम पर कूलम। केजी पर कूलम ऐसा सिस्टम में और बाकी सीजीएस में। ठीक है गाइज, तो आई होप कि आपको इतना थोड़ा बहुत समझ में आया होगा। अभी हम लोग नेक्स्ट लेक्चर में फैराडे का, माइकल फैराडे साइंटिस्ट का सेकंड, और जैसे एक बात ऑब्जर्व की उसी तरह और एक बात उन्होंने ऑब्जर्व की थी, वो हम लोग सेकंड लॉ में पढ़ते हैं, फैराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस। वो हम लोग नेक्स्ट लेक्चर में पढ़ेंगे। थैंक यू सो मच।